नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। घरातले सगळेजण मिळून मानिनी आणि विक्रम या दोघांचं लग्नाची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करत असतात आणि त्याचवेळी मानिनी नंदिनी आणि काव्या या दोघींना म्हणते की तुम्ही दोघी जणी माझ्या जीवाचा तुकडा आहात। तेव्हा लगेच जीवा पार्थ दोघेजण मात्र चिडतात आणि म्हणतात की हे एकच अशक्य आहे, आता प्रोटेस्ट मात्र व्हायलाच हवा। तेव्हा लगेच काव्या म्हणते की हो हो करा, तुम्ही प्रोटेस्ट करा, पण आज रात्री करू नका, नाहीतर आमचं सेलिब्रेशन स्पॉइल व्हायचं। तेव्हा नंदिनी सुद्धा जीवाला म्हणते की नाहीतर काय, किती जलस व्हायचं एखाद्याने। आणि सगळेजण ही गोष्ट पुन्हा हसण्यावर घेतात आणि सगळेजण मिळून केक कापत असतानाच काव्या म्हणते की बिचाऱ्या आत्याबाई खाली येऊ शकत नाहीयेत आणि त्यांच्याच आवडीचा चॉकलेट केक आहे ना। हे ऐकून रम्याला मात्र खूप राग येतो आणि रम्या मनातच म्हणते की जर आता आईला ताप आला नसता ना तर हिने बरोबर दाखवलं असतं हिला। आणि पुढे आपल्याला पाहायला मिळतं सगळेजण एक खेळ खेळत असतात आणि त्याच्यामध्ये मानिनी सांगते की प्रेम हे 50-50 नसतं, प्रेम हे नेहमी 60-40 असतं। आणि पुढे विक्रम म्हणतात की तुमचा पार्टनर हा वरण भात असतो आणि त्यामुळे प्रत्येकाने शोधावा आपापला वरण भात। आणि त्याचवेळी जीवा, काव्या, पार्थ, नंदिनी हे सगळेजण मात्र टेन्शन मध्ये येतात आणि त्यांना त्यांच्या नात्याबद्दल काळजी वाटू लागते। तर मित्रांनो, आता येणाऱ्या भागांमध्ये नेमकं काय घडणार, ही जोडी पुढे जाईल का डिवोर्स घेईल, तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करून नक्की कळवा आणि अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।